आपण 2D मॉडेलिंग मध्ये जो काही 2D एलिमेंट दिलेला तो सगळे ट्रायंग्युलर स्मॉल ट्रायंग्युलर एलिमेंट मध्ये कन्वर्ट केलेले. त्यातला एक स्मॉल ट्रायंग्युलर एलिमेंट मी इथे घेतला, एक स्मॉल ट्रायंग्युलर एलिमेंट. आता हा 2D असल्यामुळे म्हणजे याचं डिफ्लेक्शन जे असणार आहे म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट ही दोन डायरेक्शनला असणार, एक तर एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन. म्हणून मी प्रत्येक नोडची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन Q1 घेतली, इन वाय डायरेक्शन Q2 घेतली, याची घेतली Q3 Q4, याची घेतली Q5 Q6. मग आपल्याला नोडल डिफ्लेक्शन कशा डिटरमाइन करायचे हे माहित आहे. इंटरमिजिएट पॉईंटचं जर डिस्प्लेसमेंट शोधायचे असेल तर काय शेप फंक्शन वरती डिटरमाइन करणार. 3 नोड असल्यामुळे 3 शेप फंक्शन येणार, N1 N2 आणि N3. ते इथे मेन्शन केले शेप फंक्शन N1 N2 N3. आता ही डायरेक्शन एक्स आहे, ही डायरेक्शन वाय आहे. हा समजा त्याचा ओरिजिन आहे म्हणजे कुठे तर पहिला एलिमेंट, तिथून जर मोजला आला तुम्ही तर याचे कोऑर्डिनेट आहेत एक्स वाय. म्हणजे पहिल्या एलिमेंट पासून मोजले, याचा अर्थ ही टोटल सिस्टीम कन्सिडर केली की हे त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट झाले एक्स वाय, म्हणजे x1 y1, x2 y2, x3 y3 हे 3 नोडचे 3 ग्लोबल कोऑर्डिनेट आले. जो इंटरमिजिएट पॉईंट घेतलाय, ज्या इंटरमिजिएट पॉईंटचे मला डिफ्लेक्शन डिटरमाइन करायचे म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन, ज्याला मी म्हटलं यू आणि व्ही, त्याचा ग्लोबल कोऑर्डिनेट मी एक्स आणि वाय घेतला, एक्स आणि वाय. मग मी यावरून सॉल्व्ह करायला चालू केलं. काय म्हटलं, प्रॉपर्टी ऑफ शेप फंक्शन. काय 3 नोड आहेत, 3 शेप फंक्शन येणार, तिघांचे ऍडिशन केलं तर किती यायला पाहिजे 1. मग लोकल कोऑर्डिनेट कन्सिडर केला इन एक्स डायरेक्शन झिटा, इन वाय डायरेक्शन इटा. मग आपण रिप्रेझेंट करताना असं करतोय की N1 इज इक्वल टू झिटा, N2 इज इक्वल टू इटा आणि N3 इज इक्वल टू काय या इक्वेशन मध्ये पुट केलं झिटा इटा, तर N3 इज इक्वल टू येणार 1 मायनस झिटा मायनस इटा. ती किंमत येते. आयची शपथ आहे किंवा हे मॅपिंग ऑफ लोकल कोऑर्डिनेट्स आहे. मॅपिंग ऑफ लोकल कोऑर्डिनेट म्हणजे काय, हा नोड 1, हा नोड 2, हा नोड 3. नोड 1 ला झिटा 1 आहे, इटा नाही आहे, 0 आहे. नोड 2 ला झिटा 0 आहे, इटा 1 आहे. नोड 3 ला दोन्ही पण 0 आहे. हेच मॅपिंग मी काल इथं दाखवलेलं. आणि कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल का म्हणतात त्याच्या मागचं काल रिझन पण सांगितलेलं. का, जर मी नोड 1 ला डिस्प्लेसमेंट दिली फक्त म्हणजे N1च धरला, N2 N3 0 केले तर हे बघा 2 नंबर आणि 3 नंबरचे डिस्प्लेसमेंट 0 आहे. म्हणजे हा जो ओरिजिनल खाली ट्रायंगल होता तो डिस्प्लेस झाल्यानंतर असा वरचा होईल. मधल्या कुठल्या पण पॉईंटचे डिस्प्लेसमेंट तुम्हाला ह्या प्लेन मधनं डिटरमाइन करता येईल, जी लिनियरली व्हेरी व्हॅल्यू आहे. लिनियरली याला म्हटले कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल. असंच 2 ला असंच 3 ला मी दाखवलं. मग याच्यानंतर मी यू आणि व्ही, यू म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आणि व्ही म्हणजे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन, याचं विथ रिस्पेक्ट टू शेप फंक्शन आणि विथ रिस्पेक्ट टू नोडल डिस्प्लेसमेंट मी इक्वेशन लिहिलं. हे इक्वेशन आपण भरपूर वेळेला वापरलेलं पण आहे. सो यू इज इक्वल टू काय आलं बघा, N1 Q1. Q1 म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आहे बघा, डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन Q2 आहे. इथं डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन Q3 आहे, Q5. म्हणजे बघा Q1 Q3 Q5 आणि Q2 Q4 Q6. Q1 Q3 Q5 हे डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शन आहेत, Q2 Q4 Q6 हे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन आहे. सो Q1 Q3 Q5 आला. आणि ज्या वेळेला तुम्ही डिस्प्लेसमेंट त्या मधल्या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन ज्या वेळेला फाइंड आउट केली त्यावेळेला काय आलं N1 Q2 म्हणजे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन ऑफ नोड 1 आहे, N2 Q4 N3 Q6. मग हे मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिले UV, त्यांच्यामधनं Q1 Q2 कॉमन बाहेर काढले. इथं N1 आहे, इथे N2 नाही म्हणजे 0, N3 आहे, N4 नाही म्हणजे 0, N5 आहे, N6 नाही म्हणजे 0, सगळं लिहिलं. हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये झालं. मग हीच इक्वेशन 2 मी N1 N2 N3 चे विथ लोकल कोऑर्डिनेट व्हॅल्यूज पुट केल्या. मग लोकल कोऑर्डिनेट व्हॅल्यू पुट केल्यानंतर यायला बघा N1 इज इक्वल टू झिटा आहे बघा, N1 ची किंमत झिटा आली. N2 इज इक्वल टू इटा, मी जरा बडबड कमी करायला सांग तिला, झिटा मायनस इटा, 1 मायनस झिटा मायनस इटा. ओके, आता मला यू आणि व्ही इन टर्म्स ऑफ लोकल कोऑर्डिनेट मिळाले. सेम असंच इन टर्म्स ऑफ ग्लोबल कोऑर्डिनेट लिहिले मी. ग्लोबल कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय, त्या मधल्या पॉईंटचं ग्लोबल कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहे.
सो एक्स इज इक्वल टू बघा हेच इक्वेशन आहे n1 q1 च्या ऐवजी लिहिलंय x1 n2 q3 च्या ऐवजी x2 लिहिले. आता काल एकाने प्रश्न विचारला असेल तर q3 आहे तर इथे x3 का नाही? का? कारण की बघा 2 नंबरचा जो नोड आहे त्याचा ग्लोबल कोऑर्डिनेट x2 आहे पण त्याची x डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट x3 आहे. ठीक आहे, त्यामुळे हे नोटेशनचा फरक आहे तो हा x2 आणि हा x3 आहे. तर त्यामुळे ते x2 झालं x2 प्लस n3 x3. तसंच y साठी n1 y1 प्लस n2 y2 प्लस n3 y3. पुन्हा ह्या दोन इक्वेशन मध्ये 5 आणि 6 मध्ये n1 n2 n3 ची विथ रिस्पेक्ट टू लोकल कोऑर्डिनेट किमती सगळ्या किमती पुट केल्या. आता मी किमती पुट केलेल्या तुम्हाला दाखवतो. n1 ची व्हॅल्यू टाकली झिटा, n2 ची इटा, n3 ची 1 मायनस झिटा मायनस इटा. तसंच y मध्ये n1 झिटा, n2 इटा, n3 1 मायनस झिटा मायनस इटा. हे इक्वेशन 7 आणि 8 मिळालं. मग याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, या इक्वेशन वरनं काय डिटरमाइन होते, u इज फंक्शन ऑफ झिटा आहे. u इज फंक्शन ऑफ झिटा. तसंच u इज डिपेंड ऑन x अँड y. आता हा पॉइंट जर इथं आला तर त्याचा XY चेंज होणार, त्याचे डिस्प्लेसमेंट चेंज होणार. म्हणजे u हा XY वरती पण डिपेंड आहे आणि x आणि y हा झिटा आणि इटा वरती डिपेंड आहे. म्हणून मी इथं चेन रूल यूज केला. u इज फंक्शन ऑफ झिटा, तो डो u बाय डो x इंटू डो x बाय डो झिटा प्लस डो u बाय डो y इंटू डो y बाय डो झिटा. हा चेन रूल अप्लाय केला. हा फक्त u साठी अप्लाय केला, डो u बाय डो झिटा आणि डो u बाय डो इटा. तसंच पाहिजे असेल तर तुम्ही v साठी पण लिहू शकताय, डो v बाय डो झिटा आणि डो v बाय डो इटा साठी पण लिहू शकताय. पण आता मला त्याची मला काय गरज नाहीये. ठीक आहे, आता त्याला मला गरज नाहीये. काल आपण इथं थांबलो होतो, आज बाळून याला आपण पुढे काय करूया, कंटिन्यू करूया. एक मिनिट जर असं स्क्रीन रोटेट होईल. ओके, आता मी पुढे जातो बघा, लक्ष द्या. हे जे दोन मी चेन रूल लिहिलेले, या चेन रूलला बघा मी आता काय करतो, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर मी समजा याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल बघा, कन्वर्ट इनटू मॅट्रिक्स फॉर्म. जर मॅट्रिक्स फॉर्मला कन्वर्ट केलं तर काय येणार बघा, डो u बाय डो झिटा, डो u बाय डो इटा इज इक्वल टू, यांच्यामध्ये कॉमन काय आहे बघा, कॉमन डो u बाय डो एक्स, डो u बाय डो एक्स इथं पण आहे बघा, डो u बाय डो एक्स, आणि इथं आहे डो u बाय डो वाय, इथं पण आहे बघा डो u बाय डो वाय. त्यामुळे ते मी बाहेर घेतो, डो u बाय डो एक्स आणि डो u बाय डो वाय. आता इथं काय राहिलं ते लिहितो, डो u बाय डो एक्स इकडे गेला म्हणजे इथं राहिलं डो एक्स बाय डो झिटा, डो u बाय डो वाय बाहेर गेला, इथं राहिलं डो y बाय डो झिटा. तसंच इथं बघा, डो u बाय डो एक्स बाहेर गेलाय, इथं काय येणार, डो एक्स बाय डो इटा प्लस डो u बाय डो वाय बाहेर गेलाय, इथं काय राहणार, डो y बाय डो इटा. आता हे जे इक्वेशन मिळाले मला, हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये हा 2x2 चा जो मॅट्रिक्स आहे, हा 2x2 चा जो मॅट्रिक्स आहे, हा 2x2 चा मॅट्रिक्स, या 2x2 च्या मॅट्रिक्सला म्हणायचं जेकोबियन मॅट्रिक्स. याला काय म्हणायचं, जेकोबियन मॅट्रिक्स. आता हा जेकोबियन मॅट्रिक्स फक्त मी बाहेर घेतो, जेकोबियन मॅट्रिक्स.
परत मी येतो ते जेकोबियन मॅट्रिक्स असाच ह्यालाच का म्हटले, ह्याचं काय महत्व आहे ते नंतर मी सांगतो. पहिला मी मॅट्रिक्स बाहेर घेतो. सो डो एक्स बाय डो झिटा, डो एक्स बाय डो इटा, डो वाय बाय डो झिटा, डो वाय बाय डो इटा. याला काय म्हटलं मी, जेकोबियन मॅट्रिक्स, त्याला म्हणायचं जे, जेकोबियन मॅट्रिक्स जे. आता या जेकोबियन मॅट्रिक्सची ही किंमत शोधतो, ही एवढी किंमत शोधतो. ही किंमत शोधण्यासाठी काल आपण इक्वेशन्स बनवून ठेवलेले. ठीक आहे, मी तुम्हाला ते सगळे इक्वेशन दाखवतो. इथे या, मला एक्स इक्वेशन पाहिजे. एक्स ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू झिटा. एक्स ला विथ रिस्पेक्ट टू झिटा डिफरन्शिएट करायचं आहे. इथंच आहे बघा, याच पेजवरती आहे. इथे या, एक्स इक्वेशन इन टर्म्स ऑफ झिटा, बरोबर आहे का? इक्वेशन नंबर 7. पहिली व्हॅल्यू मला इक्वेशन नंबर 7 वरून मिळणार आहे. एक्स ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू झिटा. आता इथं तुम्ही झिटानं डिफरन्शिएट करालाय, त्यावेळेला इटा काय असणार तुमचा कॉन्स्टंट. ज्यावेळेला तुम्ही झिटानं डिफरन्शिएट करणार त्यावेळेला तुमचा इटा काय असणार, कॉन्स्टंट. मला हे डिफरन्शिएशन करून सांगा काय येणार. इथं याचं डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू झिटा. सांगा याचं डिफरन्शिएशन काय येणार. डो एक्स बाय डो, पार्शियल डिफरन्शिएशन करा. डो एक्स बाय डो झिटा इज इक्वल, इथं एक्स आहे पण विथ रिस्पेक्ट टू झिटा करावले मी, त्यामुळे हा झिटा जाणार, राहणार का इथं x1. इथं इटा आहे, विथ रिस्पेक्ट टू झिटा चालले, हे कॉन्स्टंट आहे, 0 झालं. इथं x1 आला, 0 झालं. प्लस इथं झिटा आहे पण बघा मायनस झिटा आहे. मायनस झिटाचं डिफरन्शिएशन येणार -1, हे 0 होणार दोन्ही. -1 x3 म्हणजे x1 मायनस x3. त्यामुळे पहिली जी टर्म आली इथं ती म्हणजे काय आली, x1 मायनस x3. डिफरन्शिएशन केलं मी x विथ रिस्पेक्ट टू झिटा. आता इथं बघा वायचं डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू झिटा. इथे या इक्वेशन मध्ये वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू झिटा. सो इथे ना डो वाय बाय डो झिटा इज इक्वल टू झिटा विथ रिस्पेक्ट टू झिटा. हा झिटा जाणार, इथं राहणार y1. हा इटा हे 0 झालं, हे 0. इथं आला y1, हे 0 झालं. प्लस आता बघा झिटा इथं मायनस झिटा, याचं डिफरन्शिएशन येणार -1, हे -1 आलं. -1 y3 म्हणजे y1 मायनस y3. त्यानंतर आता इथं बघा एक्स डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू इटा. एक्स डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू इटा. इथे या, आता ज्या वेळेला विथ रिस्पेक्ट टू इटा करणार त्यावेळेला झिटा हा कॉन्स्टंट असणार. झिटा हा कॉन्स्टंट असणार. आता इथे येणार डो एक्स बाय डो इटा, याचं डिफरन्शिएशन डो एक्स बाय डो इटा म्हणजे ही टर्म येणार. ही टर्म काय विथ रिस्पेक्ट टू इटा पाहिजे. हे झिटा इथं म्हणजे हे कॉन्स्टंट झाला, हा कॉन्स्टंट झाला, हे 0 झालं. याचं डिफरन्शिएशन 0 झालं. इथे इटा आहे, इटाचं डिफरन्शिएशन 1 येणार म्हणजे हा राहिला x2 प्लस विथ रिस्पेक्ट टू इटा आहे, याचं डिफरन्शिएशन हे कॉन्स्टंट आहे, हे 0 झालं. मायनस इटाचं येणार -1, हे -1 झालं. -1 x3 म्हणजे x2 मायनस x3. x2 मायनस x3. ओके, हे डिफरन्शिएशन मिळालं. आता इथे या डो वाय बाय डो इटा म्हणजे वायचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू इटा पार्शियल. वायचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू इटा. सो डो वाय बाय डो इटा डिफरन्शिएशन डो वाय बाय डो इटा इज इक्वल, हा झिटा कॉन्स्टंट आहे, याचं डिफरन्शिएशन 0 झालं, हे 0 झालं. प्लस इटाचं डिफरन्शिएशन 1 येणार 1. सो 1 y2, हा y2 आला, y2 हे 0, हे y2 प्लस याचं डिफरन्शिएशन जर केलं, हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, हे 0 झालं. मायनस इटाचं येणार -1 म्हणजे हे -1 झालं. -1 y3 म्हणजे y2 मायनस y3. ठीक आहे, बघा जो काही इथं जेकोबियन मॅट्रिक्स आलेला, जेकोबियन मॅट्रिक्स, तर जेकोबियन मॅट्रिक्स पाहून मी काय केलं, इथं डिफरन्शिएशन केलं. आता पुन्हा मी इथं मागे येतो. ज्या वेळेला मी हे मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं त्यावेळेला तुमच्या एक लक्षात येईल बघा, मी इथं एक्स आणि वाय ठेवलाय म्हणजे ग्लोबल कोऑर्डिनेट ठेवले, ग्लोबल कोऑर्डिनेट आणि लोकल कोऑर्डिनेट. ग्लोबल कोऑर्डिनेट आणि लोकल कोऑर्डिनेट ठेवले. आणि इथं हे लक्षात घ्या, यू आणि व्ही, म्हणजे यू आलं, यू म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ते थोडक्यात डिस्प्लेसमेंटचं डिफरन्शिएशन बाजूला काढलं आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये मी कुठलं डिफरन्शिएशन ठेवलंय विथ रिस्पेक्ट टू ग्लोबल कोऑर्डिनेट, मी ते डिफरन्शिएशन ठेवले. ओके, आणि त्यातली ही जी टर्म आहे ती म्हणजे जेकोबियन आहे. आता ही रिप्रेझेंट करताना असं रिप्रेझेंट करतात बघा, लक्ष द्या.
x1 मायनस x3 ला म्हणतात x13. इथनं पुढे लक्षात ठेवायचं, x1 मायनस x3 म्हणजे x13. आता तुम्हाला कधी पण दिसलं x13 याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार, x1 मायनस x3. x13 म्हणजे काय, x1 मायनस x3. तसंच हे काय नाव सांगा, y13. y13 म्हणजे y1 मायनस y3. तसंच इथे येणार x23 म्हणजे x2 मायनस x3. इथे येणार y23 म्हणजे y2 मायनस y3. आणि हा जो आहे तो म्हणजे काय तुमचा जेकोबियन. हा जेकोबियन तुम्हाला कायम लागत राहणार आहे. मी याला इक्वेशन आधी ए वापरले का, आपण ए वापरले, याला म्हणतो बी. याला स्टार करून ठेवतो, हे लय महत्वाचं आहे, प्रॉब्लेम साठी नेहमी लागत राहणार आहे. ठीक आहे, याला म्हणायचं जेकोबियन मॅट्रिक्स. मग याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. मग आता ही बी जी किंमत आहे जी जेकोबियनची, ती मी इथं पुट करतो इथं. ठीक आहे, फ्रॉम 9 नंबर वरून मी इक्वेशन लिहितो. काय येणार बघा, डो यू बाय डो झिटा डो यू बाय डो इटा इज इक्वल टू हा मॅट्रिक्स म्हणजे काय रे, याला काय म्हटलं तुम्ही, जेकोबियन. जेकोबियन म्हणजे जे, मी डायरेक्ट जे लिहितो. त्याची किंमत लिहित बसत नाही, जेकोबियन काढून दिलाय. x13 y13 x23 y23 हे लक्षात ठेवायचं जेकोबियन. x13 y13 x23 y23 हा जेकोबियन आला. जेकोबियन इंटू काय, डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय. ठीक आहे, सो डो यू बाय डो झिटा डो यू बाय डो इटा इज इक्वल टू जेकोबियन इंटू डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय. आता याच्यामध्ये आपलं एम काय जरा सांगा मला. आपलं एम काय बघा सांगा मला जरासं. हे काय करायचं, मला यू आणि व्ही फाइंड आउट करायचा, यू आणि व्ही. ठीक आहे, आणि आता मला इथं ही किंमत मिळाली ही. मग मी काय करतो, थोडस हा जेकोबियन इथनं उचलतो जेकोबियन आणि इकडे ट्रान्सफर करतो. जेकोबियन इथनं, जेकोबियनचा मॅट्रिक्स आहे ऍक्च्युली, हा इथनं उचलतो आणि इकडे आणतो. जर मी उचलून इकडे आणला तर काय होईल रे, त्याचा काय होणार, इनव्हर्स. ठीक आहे, त्यामुळे ही टर्म मी अशीच लिहितो, डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय इज इक्वल टू, हा जे इकडे आणला म्हणजे जेकोबियनचा इनव्हर्स झाला, म्हणजे हा इनव्हर्स मॅट्रिक्स झाला, जेकोबियनचा इनव्हर्स मॅट्रिक्स. डो यू बाय डो झिटा डो यू बाय डो इटा डो यू बाय डो झिटा डो यू बाय डो इटा. ओके, आता याच्यामध्ये एक किंमत मला पाहिजे आहे, लास्टची स्टेप आहे, डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय इज इक्वल टू जेकोबियनचा इनव्हर्स इंटू, लक्ष द्या, यूचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू झिटा, यूचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू झिटा, यूचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू इटा, यूचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू झिटा, यूचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू इटा लागणार मला, ह्या दोन किमती लागणार. आता त्यासाठी यू आणि झिटा यांचं रिलेशन असलेलं इक्वेशन ओपन करतो. यू आणि झिटा हे बघा इथं आहे, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4, यू आणि झिटा आहे काय, यांचं रिलेशन असलेलं यू आणि झिटा. हा किंमत लिहितो बघा, लक्ष द्या, डो यू बाय डो झिटा म्हणजे यू ला विथ रिस्पेक्ट टू झिटा डिफरन्शिएट करायचं, यू ला म्हणजे या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू झिटा, तर डो यू बाय डो झिटा म्हणजे हे पार्शियल डिफरन्शिएशन इज इक्वल टू. आता विथ रिस्पेक्ट टू झिटा करावं याचा अर्थ इटा कॉन्स्टंट असणार, त्यामुळे इथं काय येणार बघा, झिटाचं डिफरन्शिएशन येणार 1 म्हणजे राहिला Q1 प्लस इथं इटा आलाय म्हणजे हे 0 झालं, 0 प्लस Q1 प्लस 0 प्लस इथं बघा इटा आहे हा 0, हा कॉन्स्टंट आहे 0 होणार डिफरन्शिएशन मध्ये, हे येणार -1 Q5 म्हणजे काय आलं बघा, Q1 मायनस Q5, डिफरन्शिएशन काय आलं, Q1 मायनस Q5. तसंच डो यू बाय डो इटा, आता यूचं डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू इटा, त्यावेळेला झिटा कॉन्स्टंट घ्यायचा, इक्वेशन 3 लाच परत करा, डो यू बाय डो इटा इज इक्वल टू झिटा कॉन्स्टंट म्हणजे हे 0 झालं प्लस इथं आला बघा Q3
प्लस याचं डिफरन्सिएशन कॉन्स्टंट कॉन्स्टंट हे 0 झाले -1 मायनस थिटाचं काय होणार -1 Q5 म्हणजे Q3 मायनस Q5 Q3 मायनस Q5 म्हणजेच तुमचं हे इक्वेशन असं झालं बघा डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय इज इक्वल टू जेकोबियन इनवर्स इंटू Q15 Q35 215 Q35 बघा की तुम्हाला मगाशीच म्हटलं मी Q1 मायनस Q5 म्हणजे काय लिहिणार मी Q15 Q3 मायनस Q5 म्हणजे मी काय लिहिणार Q35 म्हणजे इथनं पुढे हे डायरेक्ट कधी पण दिसलं तर याला काय म्हणायचं Q15 म्हणजे काय Q1 मायनस Q5 तसंच Q3 मायनस Q5 हे लक्षात आता हे जे तुम्हाला इक्वेशन मिळालं डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय इज इक्वल टू जे इनवर्स इंटू Q15 Q35 याच्यामधून तुम्हाला तुमचे सगळे आन्सर मिळणार म्हणजे कुठले कुठले यू चे आणि व्ही चे यू चे आणि व्ही चे तुम्हाला आन्सर मिळणार आता डो यू बाय डो एक्स आणि डो यू बाय डो वाय आता यू आणि एक्स रिलेशन असलेलं आपल्याकडे कुठलंही इक्वेशन नाही आहे बघा यूचं आणि एक्स रिलेशन असलेलं त्यामुळे मी याचं यूचं आणि एक्सचं रिलेशन असलेलं कुठलंही इक्वेशन नाही आहे त्यामुळे मी याचं भावन इथं काय केलेलं आहे डिफरन्सिएशन लिहिलेलं नाही आहे आणि हे म्हणजे तुमचं फायनल डेरिव्हेशन याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं डो यू बाय डो एक्स म्हणजे यू म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि एक्स म्हणजे लेंथ आहे लक्षात द्या रे यू म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि एक्स म्हणजे तुमचं काय लोकल कोऑर्डिनेट म्हणजे लेंथ आहे डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय लेंथ म्हणजे हे काय मिळालं स्ट्रेन डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय लेंथ म्हणजे काय मिळालं स्ट्रेन सो स्ट्रेन इज इक्वल टू काय आला बघा जे इनवर्स जेकोबियन इनवर्स इंटू क्यू क्यू म्हणजे काय त्या पर्टिक्युलर जे नोड आहेत नोड त्या नोडलची डिस्प्लेसमेंट आहे त्या नोडलची काय ही डिस्प्लेसमेंट आहे त्यामुळे ही नोडल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय बघा स्ट्रेन इज इक्वल टू जेकोबियन इनवर्स strain is equal to Jacobian inverse into strain is equal to Jacobian inverse into काय आलं तुमची डिस्प्लेसमेंट मग आता हा जेकोबियन इनवर्स कसा डिटरमाइन करायचा हे तुम्हाला दाखवतो इनवर्स ऑफ जेकोबियन हे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलाय हे मॅथ्स मध्ये तुम्ही शिकलाय ठीक आहे जेकोबियन इनवर्स कसा काढायचा 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे आता इथं ऍक्च्युली ज्या किमती येणार आहेत त्या मला लिहायला पाहिजेत पण मी आहे त्या मॅट्रिक्स वरून त्याचा डायरेक्ट आन्सर लिहितोय y23 मायनस y13 मायनस x23 त्यानंतर x13 आता हा 2/2 चा मॅट्रिक्स आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिली इनव्हर्सची किंमत पण ही इनव्हर्सची किंमत काढण्यासाठी तुम्हाला को फॅक्टर काढावं लागणार को फॅक्टरचा ऍडजॉइंट काय लागणार मग त्या ऍडजॉइंटची वर्ण पाहून तुम्हाला काय मिळणार इनव्हर्स मॅट्रिक्सची किंमत मिळणार हे पाहून आपण नेक्स्ट टाइमला प्रॉब्लेमच्या वेळेला कसं डिटरमाइन करायचं मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे प्रॉब्लेमच्या वेळेला कसं डिटरमाइन करायचं ते दाखवतो मग आता तोपर्यंत मी काय करतो ही किंमत इथनं उचलतो इनव्हर्स मॅट्रिक्सची आणि इथं पुट करतो देअरफॉर डो यू बाय डो एक्स डो यू बाय डो वाय is equal to 1 divided by determinant of j y23 minus y13 minus x23 x13 into q15 q35 याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकताय हा कुठला मॅट्रिक्स आहे डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय लेंथ डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय लेंथ म्हणजे काय स्ट्रेन सो स्ट्रेन मॅट्रिक्स इज इक्वल टू हा कुठला आहे हा म्हणजे जेकोबियनचा इनव्हर्स आहे हे म्हणजे जेकोबियनचा इनव्हर्स आहे आणि हा कुठला मॅट्रिक्स आहे क्यू म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स सो स्ट्रेन इज इक्वल टू जेकोबियन इनव्हर्स इनटू डिस्प्लेसमेंट स्ट्रेन इज इक्वल टू जेकोबियन इनव्हर्स इनटू डिस्प्लेसमेंट ठीक आहे
आणि इथे बाळानं तुमचं डेरिव्हेशन संपलं. यातल्या एक दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाही आहेत आता, की म्हणजे ही फुली करून ठेवतो, हे नाही लक्षात ठेवलं चालते. हे प्रत्येक प्रॉब्लेमला आपण डिटरमाइन करणार आहे. हे डिटरमाइन करायची प्रोसिजर मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या वेळेला सांगणार आहे. ठीक आहे. आता मी पुन्हा एकदा सगळं डेरिव्हेशन पटपट सांगतो. ठीक आहे. एकदम सोपं आहे बघा, पटपट सांगतो. आपण काल स्टार्ट केलेलं मॉडेलिंग पासून. मॉडेलिंग मध्ये एक ट्रायंग्युलर एलिमेंट घेतला, त्या ट्रायंग्युलर एलिमेंटला मी बाहेर घेतलं, एक एलिमेंट बाहेर घेतला, त्याचे मी ग्लोबल कोऑर्डिनेट लिहिले, त्याच्या डिस्प्लेसमेंट लिहिल्या इन एक्स आणि एक्स वाय डायरेक्शन. एक इंटरमिजिएट पॉईंट घेतला, त्याचं डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन यू घेतली, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन व्ही घेतली. मग 3 नोड आहेत, म्हणजे तिघांचे शेप फंक्शन 3 आले, ऍडिशन 1 यायला पाहिजे. आता 2 डायरेक्शन आहेत, म्हणजे 2D असल्यामुळे एक्स डायरेक्शनला मी लोकल कोऑर्डिनेट झिटा घेतला, वाय डायरेक्शनचा लोकल कोऑर्डिनेट मी इटा घेतला. त्याचं मॅपिंग कसं करायचं इथे दाखवलं. ठीक आहे. हा नोड 1 आहे, हा नोड 2 आहे, हा नोड 3 आहे. ठीक आहे. या किमती n1 इज इक्वल टू झिटा कन्सिडर केलं, n2 इज इक्वल टू इटा कन्सिडर केलं, त्यावरून तुम्हाला n3 ची किंमत मिळेल. हे एरिया कोऑर्डिनेट मेथड आहे, याच्याबद्दल आपण नंतर पुढच्या वेळी परत जे प्रॉब्लेम येते. त्यानंतर मी नोड 1 ला डिस्प्लेसमेंट दिली तर शेप फंक्शन कसं असेल, नोड 2 ला दिल्यानंतर काय असेल, नोड 3 ला दिल्यानंतर काय असेल हे डिटरमाइन. मी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिलं इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन आणि नोडल डिस्प्लेसमेंट. इक्वेशन 1 2 ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून दाखवलं. थोडक्यात हे इक्वेशन असं आहे बघा, यू म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एन म्हणजे शेप फंक्शन इंटू क्यू. ठीक आहे. पुस्तकात तुम्हाला असं बघायला मिळेल, यू इज इक्वल टू एन इंटू क्यू. ओके. मग आता हे जे इक्वेशन त्यातलं पहिलं आहे, त्यात मी n1 n2 n3 च्या व्हॅल्यू लिहिल्या. तसंच यू मध्ये n1 n2 n3 च्या व्हॅल्यू लिहिल्या, म्हणजे 1 2 मध्ये n1 n2 n3 च्या किमती लिहिल्या विथ रिस्पेक्ट टू लोकल कोऑर्डिनेट. त्यानंतर लिहिलं मी इन टर्म्स ऑफ ग्लोबल कोऑर्डिनेट. इन टर्म्स ऑफ ग्लोबल कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर मी त्यात परत n1 n2 n3 च्या किमती पुट केल्या. n1 n2 n3 च्या n1 झिटा लिहिला, n2 इटा लिहिला, n3 1 मायनस इटा मायनस इटा लिहिला. मग याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यू आणि व्ही हे एक्स वाय वरती पण डिपेंड आहेत आणि या इक्वेशन प्रमाणे झिटा आणि इटा वरती पण डिपेंड आहेत. मग मी त्यावरनं चेन रूल वापरला. डो यू बाय डो झिटा इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स, डो एक्स बाय डो झिटा प्लस डो यू बाय डो वाय बाय डो झिटा. तसंच डो यू बाय डो इटासाठी लिहिलं. मग या दोन इक्वेशनला मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं. त्यातला जो 2x2 चा मॅट्रिक्स जो जनरेट झालाय त्याला म्हणायचं जेकोबियन मॅट्रिक्स. तो जेकोबियन मॅट्रिक्स मी एक्स ला झिटानं डिफरन्शिएट केलं, किंमत काढली. वाय ला झिटानं डिफरन्शिएट केलं, किंमत काढली. एक्स ला इटानं डिफरन्शिएट केलं, किंमत काढली. वाय ला इटानं डिफरन्शिएट केलं, किंमत काढली. त्या किमती लिहिला तो म्हणजे तुमचा जेकोबियन मॅट्रिक्स. हा जेकोबियन मॅट्रिक्स मी इथे पुट केला परत, त्यामुळे ही किंमत मिळाली. आता इथं डो यू बाय डो एक्स आहे, म्हणजे हे स्ट्रेन आहे, म्हणून मी जेकोबियनला इकडे घेतला. जेकोबियनला त्या बाजूला ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा इन्व्हर्स झाला, जेकोबियनचा इन्व्हर्स. हे थोडक्यात स्ट्रेन आहे. मग मी इथं डो यू बाय डो झिटा आणि डो यू बाय डो इटा, डो यू बाय डो झिटा आणि डो यू बाय डो इटा ह्या किमती शोधल्या. म्हणजे यू ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू झिटा, यू ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू इटा. त्यावरून डो यू बाय डो एक्स, डो यू बाय डो झिटाच्या किमती मिळाल्या. जे इन्व्हर्स कसा काढायचा हे बघा मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगतो. तोपर्यंत मी आहे अशी टर्म इथे लिहिलेली आहे. हे पाठ करता येते तुम्हाला जर 2x2 चा असेल तर, पण 3x3 आला तर तुम्हाला हे पाठ करून लिहिता येत नाही. ठीक आहे. 3x3 आला तर म्हणजे प्रोसिजर पूर्ण करावं लागते. त्यामुळे मी नेक्स्ट टाइमला तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगतो इन्व्हर्स कसा काढायचा ते मॅट्रिक्सचा. ठीक आहे. मग हा मी म्हणजे काय बघितलं, यू आणि एक्स आहे, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय लेंथ म्हणजे स्ट्रेन आला. हा जेकोबियनचा इन्व्हर्स आहे आणि हा क्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. तो स्ट्रेन इज इक्वल टू जेकोबियन इन्व्हर्स इंटू क्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स मला मिळाला. ठीक आहे. आता हे जे काय आहे हे पुस्तकामध्ये फक्त लिहिताना एक ऍडिशनल काय केलं असते, हा जेकोबियनचा जो काही इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे त्याला बाबांना तिने म्हणतात बी. त्याला काय म्हणतात तिने, बी मॅट्रिक्स बी. ठीक आहे. आपण जे इन्व्हर्स लिहिला तरी काय फरक पडत नाही. आणि हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला डायरेक्ट कुठल्या पण नोडचं स्ट्रेनची व्हॅल्यू डिटरमाइन करून देऊ शकते, स्ट्रेनची व्हॅल्यू. आणि स्ट्रेनची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली की तुम्हाला काय करता येते, स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तुम्ही ओरिजिनल लेंथची किंमत टाकली की तुम्हाला डिस्प्लेसमेंट येते. ठीक आहे. त्यामुळे कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल मधून तुम्हाला स्ट्रेनच्या किमती मिळणार आणि त्या स्ट्रेनच्या किमतीवरून तुम्हाला स्ट्रेस मिळेल किंवा तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण डिटरमाइन करता येईल. ठीक आहे.
आणि इथे हे डेरिव्हेशन संपलंय.